महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत मुरगुड विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले। शाळेचे 14 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनले आहेत। 5वीचे 9 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनले असून कागल तालुक्यात शाळेचा प्रथम क्रमांक आहे। इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत रुद्र राजेंद्र कांबळे यांनी 270 गुण मिळवत राज्य गुणवत्ता यादीत 17वा क्रमांक पटकावला। तसेच सई मांगोरे, राजवीर मोरबाळे, श्रेयश पाटील, अथर्व मांगोरे, मंदार झळके, अहिल्या लाड, श्रेया पुजारी व राजवीर सोरब यांनीही उल्लेखनीय यश मिळवले। इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत आराध्या प्रदीप सोरब, स्वरांजली लाड, गुरुराज खराडे, समरजित लाड व गुंजन पाटील यांनीही यश संपादन केले। या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक प्रसारक मंडळाचे सचिव जयकुमार देसाई, अध्यक्षा शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, चेअरमन डॉक्टर मंजिरी मोरे देसाई, युवा नेते दौलतराव देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे, काउन्सिल मेंबर बाळ डेळेकर, शालेय समिती चेअरमन प्रवीणसिंह पाटील, प्राचार्य एस.पी. पाटील, उपप्राचार्य विजी घोरपडे, उपमुख्याध्यापिका यू.सी. पाखरे, सर्व मार्गदर्शक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांचे प्रोत्साहन लाभले। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट। मुरगुड विद्यालय ज्युनियर कॉलेज मुरगुडमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमांमधून मुरगुड विद्यालयामध्ये विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस वाढायला लागली आहे। NMMS 5वी, 8वी, 7वी शिष्यवृत्ती परीक्षा याचबरोबर अन्य 21 स्पर्धा परीक्षा शाळेमध्ये या ठिकाणी घेतल्या जातात। शिक्षकांची मेहनत, संस्थापकांचे सहकार्य, प्रेरणा यामुळेच आणि पालकांचं सहकार्य यामुळेच या ठिकाणी निकाल चांगले लागायला लागले आहेत। त्यामुळे विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस वाढूच लागली आहे।